तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत। यामध्ये सरपंच यांची मुलगी वैभवी देशमुख हिचाही जबाब नोंदवण्यात आलाय। या जबाबानंतर एकच खळबळ उडाली आहे। आपल्या जबाबात तिनं वडील शेवटचं काय बोलले होते याची माहिती दिली आहे। तसंच विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात फोनवरून संभाषण झालं असल्याचा उल्लेखही वैभवीच्या जबाबात आहे। गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी देशमुखांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। आरोपींनी त्यांना हाल करून संपवल्याचे फोटो समोर आल्यामुळे राज्यभरात संताप पाहायला मिळत होता। तर वैभवी देशमुखनं आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। 7 डिसेंबर 2024 रात्री उशिरा पप्पा मस्साजो घेऊन लातूरला मला भेटायला आले। त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ दिसले। दुसऱ्या दिवशीही चिंतेत होते। वारंवार विचारल्यानंतर ते म्हणाले की आवादा कराडची माणसं खंडणीसाठी आली होती। मी त्यांना अडवलं। आता विष्णू चाटे हा आपल्याला धमकी देतोय, त्यामुळे मला टेन्शन आलंय असं ते म्हणाले। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असंही ते म्हणाले। 8 डिसेंबरला मी क्लासवरून घरी आले तेव्हा पप्पांना कोणाचा तरी फोन आला। फोनवर पप्पा म्हणाले, भाऊ एवढं का ताणता? एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता? 10 ते 12 मिनिटांचा हा कॉल सुरू होता। पप्पा खूप घाबरले होते। फोन संपल्यावर मला म्हणाले, विष्णू चाटेचाच फोन होता। चाटे म्हणत होता, पंगा घेतल्यानं वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही। 9 डिसेंबरला लातूरहून ते केजला गेले। त्याच दिवशी कराडच्या साथीदारांनी पप्पांना जिवे मारल्याचं समजलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।